नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला झटपट अशी भेंडीची भाजी करायची. अगदी 2 ते 3 मिनटात होते, जास्त वेळ लागत नाही. तर आपण सुरुवात करूया. तर मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचे. तेल छान गरम झालं की त्यानंतरनं भरपूर असा कट केलेला लसूण आणि त्यानंतरनं मिरच्या घ्यायच्यात. मिरच्या आणि लसूण एकत्रच टाकून हे छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण तुम्हाला हवं असेल तुम्ही ठेचून टाकला तरीसुद्धा चालेल. फक्त थोडासा जास्त टाकायचा म्हणजे खायला भेंडीची भाजी खूप छान लागते. आता मिनिटभर आपल्याला अर्धा मिनिटभर हे छान असं परतून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आता हे परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आता हळद टाकल्याच्या नंतर ना जी आपण भेंडी कट करून घेतली होती ना, ती भेंडी आपल्याला ह्याच्यामध्ये आता सगळी टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला मी अशा प्रकारे भेंडी कट केलेली आहे. खूप जास्त मोठीही नाही आहे किंवा खूप जास्त बारीकही नाही आहे. त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. अगदी सोप्या पद्धतीने होते ही भेंडी. फार वेळ लागत नाही, काही जास्त सामान वगैरेही लागत नाही. अगदी झटपट होते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे बरं का. अशा पद्धतीने भेंडी जर का केली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तर आता हे बघा, तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी मीठ टाकल्याच्या नंतर ना. आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं आहे. मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. मिनिटभर झाकण ठेवून ह्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला. तर बघा आता मिनिटभर झाकण ठेवलं होतं मी. आता ह्याला एक चांगली अशी वाफ काढून घेतलेली. आपण आता एकदा मिक्स करून घेऊया आणि चेक करूया आपली भेंडी शिजली आहे की नाही. तर बघा मी आता मिक्स करून घेतले. आता आपण चेक करूया भेंडी शिजली आहे की नाही. मला भेंडी थोडीशी आहे ना कच्ची वाटली. मी चेक केल्याच्या नंतर ना हे बघा थोडीशी कच्ची आहे. अजून मिनिटभर झाकण ठेवायचं आहे, मग आपली भेंडी शिजेल. तर बघा आता मी पुन्हा मिनिटभर झाकण ठेवते. मिनिटभर झाकण ठेवल्याच्या नंतर ना परत आपल्याला झाकण काढायचं आहे, तोपर्यंत आपली भेंडी शिजली जाते. तर बघा आता मी पुन्हा झाकण काढून बघते. आपली भेंडी बघा छान अशी परतलीसुद्धा गेलेली आहे आणि शिजलीसुद्धा आहे बरं का. तुम्हाला ह्याच्यात जर मुगाची डाळ जर टाकायची असेल ना, तर ज्यावेळेस आपण लसूण आणि मिरच्या टाकतो ना त्यावेळेसच टाकू शकता. नाहीतर मग शेंगदाण्याचा कूट जर टाकायचा असेल तर ज्यावेळेस आपली भाजी पूर्णपणे तयार होते ना त्यावेळेस शेंगदाण्याचा कूट टाका. शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतरनं 2 मिनटं भाजी छान अशी परतून घ्या आणि मग गॅस बंद करा. अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपली ही रेसिपी आजची झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.